नमस्कार सगळ्यांना. तर आपण बनवणार आहोत आज नाचणी आणि दुधी भोपळ्याचे धपाटे. तर इथं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याची साल काढायला लागली आहे. मी त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. आता मी ह्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि हे आता बारीक खिसणीने आपल्याला हे दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे छानपैकी. आता मी हे दुधी भोपळा खिसून घेत आहे. तर आपला हे दुधी भोपळा खिसून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. इथं मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2. त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे टाकलेले आहेत आणि लसूण पण टाकलेलं आहे थोडंसं. ते मिक्सरला बारीक मी फिरून घेतलेलं आहे. आता मी इथं एक मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ 2 वाट्या, नाचणीचं पीठ 3 वाट्या असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी बेसन पीठ पण घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. छानपैकी ते चाळून घेतलेलं आहे. आता वरून मी चिरलेला कांदा पण टाकून घेतलेला आहे आणि आपण खिसलेला दुधी भोपळा तो पण टाकून घेतलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली. आता मी इथं मिक्सरला फिरवलेला मिरचीचा ठ्यासा पण टाकून घेणार आहे. आता मी हे मिरचीचा ठ्यासा टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा हळद टाकून घेतली आहे. आता परत ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. थोडंसं पाणी ओतून या पिठाला छानपैकी मळून घेऊया. आणि हे पीठ सर्व मळून घ्यायला लागले आहे. तर आपलं हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे हाताला चिकटत नाही आपल्याला पीठ. आता ह्याचे मी लगेच धपाटे करायला घेणार आहे, कारण हे पीठ जास्त वेळ आपण भिजत ठेवलं तर ह्याला थोडंसं पाणी सुटतं. आता मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे, छानपैकी कट करून ही कॅरी बॅग घेतलेली आहे मी. त्याच्यावर हे धपाटे करणार आहे. आता मी पिठाचा गोळा घेऊन त्याच्यावरती धपाटे थापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत. मी तवा ठेवला होता गॅसवर गरम करण्यासाठी. तव्याला छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे आधी खाली. त्याच्यावरती धपाटा टाकलेला आहे. आता 4ही बाजूनी तेल सोडून घेतलेलं आहे मी धपाट्याच्या. आता हा धपाटा मी पलटून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला धपाटा छानपैकी दोन्ही बाजूनी परतून झालेला आहे. आपला हा धपाटा काढून घेते मी आता. ह्या धपाट्यावर 1 चमचा तूप टाकणार आहे आणि आपला हा धपाटा खाण्यासाठी दहीबरोबर किंवा तुम्हाला सॉसबरोबर तुम्ही हा धपाटा खाऊ शकता. धन्यवाद.